अमरावती जिल्ह्यातून राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येतेय। माजी मंत्री प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर अपघाताचा बनाव करून ठार मारण्याचा कट केल्याच्या आरोपावरून अमरावती ग्रामीण पोलिसांनी चांदूर बाजार या ठिकाणी बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अचलपूर मतदारसंघाचे भाजपाचे आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू अभिजित तायडे यांच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात तक्रारदार अभिजित दिवाकर राव तायडे यांनी पोलिसात तक्रार दिली होती। माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर अपघात घडवून जीव घेण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आलाय। या कटात शुभम उर्फ गोलू माहुरे याचाही सहभाग असल्याचं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय। या प्रकरणातील संभाषणांची मोबाईल रेकॉर्डिंग सुद्धा पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर करण्यात आल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय। बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांच्यावर चांदूर बाजार पोलिसांत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। आज 3 एप्रिल तारखेला अमरावती ग्रामीण पोलीस युनिट मधला चादलूर बाजार पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदार अभिजित तायडे जे चुलत भाऊ आहे आमदार श्री प्रवीण तायडे त्यांच्या तक्रारावरून आम्ही गुन्हा दाखल केलेली आहे। आरोपी क्रमांक 1 बच्चू कडू श्री बच्चू कडू जे माजी आमदार आहे अचलपूर चे आणि अक्यूज्ड नंबर 3 गोलू माहुरे आणि अक्यूज्ड नंबर 2 गोलू माहुरे आणि अक्यूज्ड नंबर 3 जे अनोळखी इसम आहे। ते FIR ची जे कारण आहे की हे तिन्ही आरोपींनी मिळून कंप्लेनेंट अभिजित तायडे आणि त्यांचे चुलत भाऊ श्री प्रवीण तायडे त्यांना मर्डर करण्याच्या उद्देशाने ते क्रिमिनल कॉन्स्पिरसी करत आहे म्हणून त्यांच्याकडे म्हणजे कंप्लेनेंटकडे एक ऑडिओ रेकॉर्डिंग आहे असा कंप्लेंट आमच्या समोर आला। ते ऑडिओ रेकॉर्डिंग जे आहे आमच्याकडे आता पेनड्राईव्ह मध्ये आहे। पण कंप्लेनेंटने असं सांगितलं की हे पूर्ण जे कन्व्हर्सेशन जे आहे ते एक मोबाईल डिव्हाइसला रेकॉर्डिंग केलेली आहे। तर तपासात आम्ही ते मोबाईल डिव्हाइस जे आहे ज्यामधलं हे रेकॉर्डिंग आहे ते आम्ही जप्त करणार आणि नंतर फॉरेन्सिक एक्झामिनेशन साठी आम्ही पाठवणार फॉर टेक्निकल अँड फॉरेन्सिक एनालिसिस। आणि जे सेक्शन्स आहे दॅट आर 55, 58 अँड 61 BNS जे नॉन बेलेबल सेक्शन्स आहे आणि मॅक्झिमम पनिशमेंट जे आहे 7 साल 7 इयर्सची आहे। तर आता अरेस्ट ची जे विषय आहे आम्ही बघणार आणि जेव्हा आमच्याकडे सफिशियंट एव्हिडन्स ची पुरावा सारखा येणार आणि गरज पडली इंटरोगेशन मध्ये किंवा इतर तपासात आणि इतर एव्हिडन्स या इतर आरोपी असं काही निष्पन्न झाला तर वी आर कीपिंग द ऑप्शन ऑफ अरेस्ट ओपन।